एक मोठी बातमी कल्याण डोंबिवलीत नाही. कल्याण डोंबिवलीत भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या त्रासामुळे नागरिक त्रस्त झालेले आणि त्याच वेळेला महापालिकेच्या हेल्पलाईनवर मराठी भाषेलाच नकार दिल्याचा आरोप समोर आलाय. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी आरती पवार यांनी कुत्र्यांच्या तक्रारीसाठी फोन केला तेव्हा मला मराठी येत नाही, हिंदीत बोला असं उत्तर मिळाल्याचा दावा त्यांनी केलाय. या प्रकरणी त्यांनी महापालिकेकडे लेखी तक्रार दाखल करत महाराष्ट्रात मराठी माणसानं हिंदी शिकायचं का असा सवाल उपस्थित केला. दरम्यान केडीएमसीचे उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी संबंधित कंपनीला हेल्पलाईनवर मराठी बोलणारा कर्मचारी ठेवण्याच्या सूचना दिल्याचं सांगितलंय. हॅलो हॅलो हा, आमच्या इथे ना रिक्षा स्टँडच्या इथले कुत्रे जमा झाले. हेलो हेलो मैडम. हा बोला, मराठीत बोला ना. नहीं नहीं हिंदी में बोलो मैडम. नाही, हिंदी नाही येत मला. मेरे को मराठी नहीं समझे मैडम. मग आता आम्ही काय करायचं? कोण बोलतय तुम्ही? हेलो हा, कोण बोलतय? मैं सुब्रदर बोल रहा हूँ मैडम यहाँ का. आपका नाम बताओ. इरफान है. हाँ हेलो हेलो हाँ, क्या नाम है? इरफान इरफान है मैडम. इरफानी है क्या? पूरा नाम नहीं है क्या तुमको? हेलो, शेख इरफान है. शेख इरफान पूरा नाम बताना पड़ता है क्या? तो फिर मराठी नहीं आती? फिर तो हम इधर लोकल के नहीं है ना मैडम, हम आउट ऑफ के है, हैदराबाद के है ना. हमको मराठी थोड़ा कम आता ही नहीं हमें अभी. मग आता काय करायचं? मराठी समजती का तुम्हाला? थोड़ा थोड़ा समझता है मैडम, इतना ज्यादा नहीं समझता हूँ मैं. आपको प्रॉब्लम क्या है वो बोलो ना मैडम. कुत्ता पकड़ने का इधर आके. हाँ नसबंदी होती है और वैक्सीनेशन होता है, पकड़ के लेके नहीं जाते मैडम. हाँ, नसबंदी करने का है उनका. हाँ नजमा, यही नंबर पे व्हाट्सएप कर दो मैडम आपका एड्रेस, मैं भेजवा दूंगा एड्रेस और आपका लोकेशन आरती सेंड कर पवार दो. है मैं. हाँ मैडम. शिवसेना. ओके मैडम, मैं समझ गया हूँ. मैं बाहर हूँ ना अभी. आप लोकेशन भेज देंगे ना मेरे को, मैं इधर कंप्लेंट रजिस्टर में लिख लूंगा. ऐसा चलेगा. हेलो जे काय म्हणजे तक्रारदार आहेत त्यांना जर तक्रार घेणाऱ्यालाच जर मराठीच येत नसेल तर महाराष्ट्राच्या पब्लिकनी तक्रार द्यायची कोणाला? म्हणजे ज्याला जर येतच नसेल हिंदी बोलता, मग त्यांनी करायचं काय? मग समोरच्याशी बोलणार कसं? तर आता हिंदीचे क्लास घ्यायला लागतील का मराठी माणसाला बोलण्यासाठी? तर त्या संदर्भात मी तक्रार करत होते, तर त्यांनी मला काही रिस्पॉन्स नाही दिला नीट बरोबर. तर मला महापालिकेच्या आयुक्ताला एवढीच विनंती आहे की तुम्ही त्या संदर्भात नीट चौकशी करून तक्रार घेणाऱ्याला नीट भाषा मराठी आली पाहिजे याची शहानिशा करावी आणि मग जे तक्रारदार ठेवावे एवढीच विनंती आहे माझी. सदर बाब महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या निदर्शनास आलेली आहे आणि संबंधित मक्तेदार जो श्वान निर्बीजीकरण केंद्रावर काम करत असतो त्यांना सूचना देण्यात आलेली आहे की आपण जे मराठीमध्ये नागरिकांशी संवाद साधू शकतात अशा कर्मचाऱ्याची नियुक्ती सदर ठिकाणी करण्यात यावी. सदर एजन्सी जी आहे श्वान निर्बीजीकरण केंद्र जे आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं, त्या केंद्रावर काम करणारी ती वेट्स फॉर ॲनिमल्स ही संस्था आहे आणि त्यांना काम देण्यात आलेलं आहे आणि ती संस्था मूळचं जे रजिस्ट्रेशन आहे त्यांचं हैदराबाद या ठिकाणचं आहे.